आणि बोला पटकन, वादाला काय फळ? आपण आपल्या भावाच्या डोक्यात दगड घातला 1 फूट जागेसाठी, 1च फूट जागा आपल्या भावाकडे गेली होती. त्यानं आपण रागाच्या भरात दगड घातला आणि त्याला जागेवर मारलं. 35 वर्ष जाऊन बसलं. फुटाची किंमत किती? बरं, सुटून आला तर भावा नाही फुटी इकला राहिलेल्या, फुटाही गेला. ते वाद घालण्यात काय मजा आहे? वादाला फळ नाही. उत्तर नीट आहे का? लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळाल पण पाजारणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा 13वा अध्याय. लाटणे जैसा न लवे आणि पाथरून द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळाल पण पाजारणार नाही. तसं उलट ऐका. आता ऐका नीट. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी आतून गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे झालात तर भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. उपयोग नाही त्याचा. पुढे ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देणार नाही. गाईच्या काशेतलं उशीड कधी दूध पिणार नाही. गाळातला भिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीनं वापरता येणार नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी सुखानं जगू शकणार नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी भक्त विन चलो जियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाशा नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. घमेंड कमी करा, घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आटतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? यडपाटा, तुझ्याकडे पैसे किती आहे? लंका सोन्याची तो मेला, तुझ्या टपरीला काय आग लावितो का? घमेंड कमी करा. त्याची लंका सोन्याची होती. 15 जीप येत आहे. कपून टाकेन, फडून टाकेन. मागून खिचडी फाटेली याची आणि पुढच्याला म्हणतो फडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? वळवळ कमी करा महाराज. देव राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. करील ते काय महाराज, करील ते काय महाराज, करील ते काय तरी तिसरे सकाळपासून. आता जवळ जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 करतो महाराज रोज. 8 महिने झाले. मध्ये तर 2-4 दिवस 4-4च काढले. अंतर काटलं तर आपलं 5-6 विक्रम आहे. फक्त असं जवळ असलं पाहिजे. 3 तर चालू काढतो रोज. जानेवारी 96चाच काढला.
आता हा 28 दिवसाचा महिना आहे तरी 82 आहे. एकूण तरी 82 ला भ्याव नाही. दगडावर आपटा आम्ही असेच मारणार महाराज. एका दिवशी उभ्यानच जाणार. जय विठ्ठल गेलं इंदुरीकर. जाऊ दे महाराज पण मरल ना मी. मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे. आता आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतो पण ते सत्तेचे. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकही करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही देव ठेवेल तोपर्यंत राहायचं. ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. पाया ओव्यात न व्याद्यात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले. तर सुटका नाही त्याला अजिबात सुटका नाही. 3 गोष्टी आहेत देवाच्या ताब्यात. देव राजाचा रंकही करू. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देव काही करील महाराज फक्त करील ते काय नो हे बस फायनल झालं. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहेत आणि मागणी पर का घेतला. सप्ताह किती दिवसाचा करा. शेवटचं कीर्तन मागणी पर फायनल झालं. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्या दाढीला हात लावा. तंगडी वर करा गुडघे फाकवा. यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतीला सुमिता दान तसे दान तसे. पतीला सुमिता दान तसे दान तस. पतीला सुमिता दान तसे दान तसे दान तसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. विठाल विठाल अभंग तुकारामाच्या काते ते राहायचं. अचानाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जायचं. 3 गोष्टी सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार आहे तिथं होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार ती त्याशीच होणार. डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी 3 करी झाली. आमचे बोकांडे आले. ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार. तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते. तू घालू शकत नाही. तू चांडाळच तेवढा आहे. तू माळ घालू शकत नाही आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं गंध लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं पखवाद वाजवणं याला माना नाही तर नका मानू. परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही. कोणी करायचा कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो. त्या बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला पैका शिकवायचं. पखवाद्याचं याडे निघलं तुझं कुठे शिकतो रे. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कोटरी पेतात. तुझं कुठून येतो मावळट नाही ना. कोणी उठायचं बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो. असं चालतं कधी. असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. आपल्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचा. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा होनिपीची काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माया पोरला पाको शिकवा. मेले काही माळकरी झाले नाहीत. काही मरतील उद्या काला झाले.
बिन निर्लज्ज माळ घालणं गण लावणं तुम्ही माना नाही तर नका मानू ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात काय मध्ये तुम्ही काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत तू घालू शकत नाही काय असेल तर मरतो तर पडतो दररोज एका देवाला बोंबलत हिंडतो तू कवा सुधरायचंय अय काशीला जाणारी याडपटाणी डाय का काशी बिशीला जाणारी याडपटाणी डाय का काशीचा नियम माहिती काय तुम्हाला काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं झक माराय गेला काशीला तू बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत लय दरिद्री हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला चालली ये नाक गाचपान घेऊन काशी आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश ही काशी खुश मी अजून काशीला गेलो नाही महाराज गेलोय नाही जाणारही नाही मी अजून गेलो नाही काशीला मी गेलोय नाही जाणारही नाही तुम्ही नेलं तरी जाणार आपल्याकडे काशीच अशी आहे वाराणसी गया पहिली द्वारका परी नाही तुका आपल्याकडे तीर्थ कोणतं आहे सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देखलिया आणि बालवाद्य असं सांगतोय मोक्ष देऊन उधार होय कीर काशी शरीर तये ठाई वेच किती बावलीच्या आहे आपलं हिंडायचं बोंबलं दीड तास दिवस सोडायचे काय सांगतो तुम्हाला माना नाही तर नका माणूस चिंता बिंता करायची नाही अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप येताना आपण काय आणेल नाही जाताना काही न्यायचं नाही आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही आपले दिवस मजेत घालवायचे त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल आपल्याला अंदाज आलाय आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची काय उपयोग आहे त्याचा आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची काय उपयोग काय त्याचा ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही ती तुडीत हिंडती काय झालंय ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली काय खाऊ घास खाऊ का मका खाऊ का ऊस खाऊ ती गाई भांबावली ओवी पहा किती सुंदर आहे हिरवा चारा भांबवे पशु ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली भांबेल लोक आहे ते जीसीपी घेऊ का धाबा टाकू धाबा घेऊ का पेट्रोल टाकू पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू भांबवली पैसा झाला मोकारण भेजा झाला कमी माल झाला मोकारण बुद्धी झाली बरं पैसे यायला काही टाइम नाही ना 33 बाय 33 15 लाख फक्त एक गुंठा वाजा करायचा 33 बाय 33 वाजा 15 लाख कापून टाकीन फाडून टाकीन मोटरसायकल बसला कुत्र्याला थांबतो त्याचा बाप पिसाळेलो ना माझाटून गेलं ते पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ भांबवली जनता आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा
सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? सप्त कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तूच पप्याचे बिस्किटं खातीन. तू काय पप्याची चिंता करते? तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय भाकर कुठे ना. तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्चमध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी फेब्रुवारी मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का? सोनोग्राफी केली. डॉक्टरकडे नेलं. सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. जिना चढायचा नाही. भारी वजन उचलायचं नाही. जोरात चालायचं नाही. हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बॉम्बलाचा नुसता रस्सा प्यायचा. तिनं दुसरं काही खायचं नाही. का? आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं जो निवांत झोपायचं चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली बिजवली. पोट पुढे येईल. मंडवळ्या बिंडवळ्या मेकअप बिकअप आय फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला. तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे. आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का? बोगस नाही. ओवीन गाठ ह्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच. गाठातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. बाळांतीन झाली. 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं डॉक्टरचं. म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला. दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एखाद्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांती झाली. ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं दोघात देखणं बाळ कोणचं? मांजरीचं. का?
मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही. सकळ जीवाचा करीतो संभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, तुझ मोकलीला ऐसे नाही, तुझ मोकलीला ऐसे नाही. 3 शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200, लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही, दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही, ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार, दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं, 3 झाले, पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते, दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर ए, आता मांजरीला काय पोटभर खायलाय का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळं, उंदरही गेले. मग तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 घरं फिरते, कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागता कामा, एकदम कंडिशन, जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हालायचं, जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता, बाळ झोपल्यावर, टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढा असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काही अड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित, कुटीचा बांगला पोर कुपोषित, पोटात मोठं, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मैं वाघाला पिलू झालं. अगं बाई तुझ्या वाघाला बिबट्या झाला, बिबट्या, पिलू काच झाला. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा, सगळ्यांना मीच सांभाळतो. म्या बोलविल्या, कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा
आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यक्रमाचे वस्तू सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत व्यासपीठ गोविंद महाराज मडवी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं मी कीर्तनाला जाऊन नाव नाही घेतलं गायक वादक गुणीजन सगळ्या 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 मंडळीला धन्यवाद आणि अखंड सत्यातल्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत मार्मिक मुद्दे झालेत अभंग कोणाचा एक चिंता करायची नाही दोन आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं का 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 शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानाने धन शुद्ध होईल दानाने दान करीत जा आता या साहेबांनी दान केलंय ना कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही ध्यानात कधी आता जेवढं तुम्ही दान करा ना 1,000 लाख पुढच्या सप्त्यापोत तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहतील आपलं वाक्य आहे पहा तुम्ही मोजून पहा पुढच्या वर्षी मी सप्त्याला हे पण हा आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही अजून तर नाही बा मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसायला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल बायको नाही चला ए चिंता नाही पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणाऱ्यांचं मग पंगत कोणी घालेल जेव्हा माणसं नको आणि पाया पडून सांगतो तुम्हाला जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देतात तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे का का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका पण सप्त्याचं कानावर पडलं तरी गैरहजर राहू नका आणि सप्त्याच्या कालाला आल्यावर 2 घासकं होईल पण खात जा प्रसाद येतो इथला प्रसाद आहे पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणाऱ्यांचं आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं कारण हे सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होत आहे कमिट्या फिमिट्या काही करती नाही आता एवढंच खरेची आई मिली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला येईल ही दिंडी मालक दिंडे नेतात नाही हरिपाठाला नसतात मला हरिपाठ करणारे दुसरेच हे फक्त चहा कॉफी रिलॅक्स त्रास होतो त्यांना त्रास त्यांना फार त्रास होतो ते फक्त पाया पडायचे पैसेच गोळा करतात दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात आणि जुन्या मंडळीला सांगतो जरा पोरांना सांभाळून घ्यायचा ही जुनी मंडळी इतकी नंगाट लय खोडीची हो पोरानं टाळ घेतला का माताळलं उठलं गप ते पोर म्हणलं बोंबलू नको हा टाळ तू बाई वाड्यावर या काय तुया नादी लागत बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचं नाही इथून पुढं पोरांकडून करू आणि एक वाक्य सांगा तरुण एक शक्ती आहे एकत्र आली तर क्रांती आहे हे उद्या तुमचा काला झाला 20,000 लोकांना पोरांना संघच वाढणार लोक संघच सगळ्यांना जेवण मिळणार ही तरुण शक्तीमुळे होतं प्रत्येक ठिकाणी तरुणाला थोडा आधार देत जा सप्त्याची मीटिंग घेताना पोरांना बोलीत जा 2-4 पोरं मीटिंगला असावा त्यांच्याकडे कारभार नका देऊ पण ते कधी चुकीचं सांगतील कधी चांगलं सांगतील फायद्याचं आहे असेल 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागा त्या बाई चाल ग चाल कोठा पुरा होईना चाल तिला याच्याला सई सई उडायच तुका लाव पण ये आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली राष्ट्रगीतच पाठ नाही
झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे काय कर खरेची आई मिली मार काय झालंय हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या हे चॅनल फेनलवाले इतकी विचित्र लोक असतात महाराजी हे आता 2 तास कीर्तन नेणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला नाही 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 माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे हा हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही मला अजून वढाया बिडी मिळाली नाही पण ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज कोटी कोटी लाईक आहे त्याला बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक बाहेरच्यांचे मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत मिलियन करोड बाहेरच्यांचे आपले नाही आपले तर आहेच ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही हे टाकणारा नाही विचार करा संप्रदाय धर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे तिला फॉरवर्ड करता कामा नाही आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे टाकणारा रिपीट केलं पाहिजे कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र इथं तुकोबा ज्ञानोबा आहे इथं रेडाच वेद बोलला तू याडपाट कोण इथं गाथा दगडाला ठरलाय तू कोण अरे वाघ फाडला होता संभाजीनं वाघ 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 गोवा नाही वाघ कळत तुम्हाला वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही आपला 5च्या पुढं वाघ 9 वाजता पडला उताना झाला चित्ता सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या आपली गाजी भंगरी वाघ हे रक्त 96 कुळी मारा हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला अन्नदात्यांना देणगीदारांना बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद विचुंब आणि विचुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंडायुष्य देव सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देव आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो नाही तर मग ते सप्ताह टिकून राहो सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात पहिला प्रश्न तुम्हाला सावध तुमच्याकडे सगळं आहे सगळं आहे काय रोग नाही झाला कोणाला बोला पटकन फ्रीज आहे कूलर आहे गॅस आहे लाइटर आहे शेगडी आहे बर्नर आहे पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी प्री गुलर गॅस लाइटर बर्नर शेगडी हीटर पिठर सगळं आहे लाटणं पळपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशी गादी तक्क्या नळ्या नुळ्या सगळं आहे पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही तिचं नाव सुख आहे यावर तुमचं मत काय तुम्ही आजारी का मग काय बोलायला काय रोग झाला का माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा म्हणजे सुख हा आता सावधरावर का आता घुसलो आपण त्यांनीच कबूल केलं आता सुख नाहीच आहे ना माझ्या घरात नाही तुमच्या घरात नाही आता माझं तुमचं घर एकच आहे फक्त मी उभा तुम्ही बसेल आपलं कीर्तन म्हणजे मी
फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं आज खरं, उद्या मी काय लय पंडित आहे का, फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे. फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे, कंबर बांधलो तो बोलायला बुद्धी दिल तसं बोलायचं. आपण माठेचेत ना का, आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे का? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन, सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? हो, सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्तक आहे, सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी, सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक आहे का, तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांगू का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो, ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 4था अध्याय, ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरगता करावे दास्य. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागलं म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. सुखरूपाई एक मिनिट, देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय, अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय, जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे, ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे, ऐ आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हो हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन, तेने साधती साधन, हो तेने साधती साधन, तेने साधती साधने. साधती साधन
साधती साधने तुटती भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने ओ तेने साधती साधने तेने साधती साधने हो हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हो हरि प्राप्तीसी उपाय 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 डरावे संताची टिपाय डरावे संताची टिपाय डरावे संताचे टिपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तिने साधती साधने तिने साधती साधने तिने साधती साधने तिने साधती साधने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तुम्हाला मिळवायचे सुख सुख आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही बस फिट बसलं कीर्तन संताशिवाय भेटत नाही पण आता लय वादाचा मुद्दा आला संत कोणला म्हणावा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो हा भामटा संत झाला मग संत कोण 6 वाक्य सांगतो 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ ऐका एकाचं उत्तर सोन्याला सुगंध आणील खारा समुद्र गोड करीन आकाशाला पायऱ्या करील उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करील आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल रावणाची प्रतिज्ञा फेल भीष्माची प्रतिज्ञा फेल साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल पण संतांची प्रतिज्ञा सफल सगर राजाचे 60,000 पोरं मेली त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली गंगा तिघांनी आणली अश्मान गेला परत आला नाही दिलीप गेला परत आला नाही भगीरथानं गंगा आणली पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली यारे यारेला आणतो तिसरा ऐका कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे एवढे 8 वाक्य ध्यानात ठेवा मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला देवा आता तू माझी गाठ घेऊ नको मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहेत संत आहेत मग ते संत कसे आहेत कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन सज्जन तुम्ही संत कृपाळू
एवढे कृपादान तुमचे मान आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे कृपादान एवढे कृपादान तुमची मला कृपणू सज्जन तुम्ही संत कृपणू सज्जन तुम्ही संत कृपाळू सजन तुम्ही संत कृपण सजन तुम्ही संत कृपणू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सजन तुम्ही संत सजन तुम्ही संत एवढे कृपादान तुमचे मद एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू आहात 13वा अध्याय आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी तुम्ही संत आहात कृपाळू आहात तुम्ही नुसते कृपाळू नाहीये सज्जन आहात आणि इथं सज्जन वेगळा कृपाळू वेगळा महिला मंडळ तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला तुम्ही भजे वाढायला आल्या लबाड बोलायचं नाही एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल कोणाच्या तुमच्या का आमच्या आमच्या भावाला एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही तुम्ही तुमच्याच भावाला देणार का आम्ही मेलो तेल वाहू तुम्ही काढा भजी याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का मिटला विषय म्हणजे तुम्ही सज्जन नाही चला गुरुवार केले मागच्या महिन्यात चारीच्या चारी क्लिअर केले काही वागण्यात फरक वागण्यात काही फरक झाला तुमच्या नाही मग काल झकमाराय गुरुवार केला पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला काय उपयोग झाला त्याचा पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ अरे बाबा वव्या ऐका वव्या तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न भसावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते यजावे काय वव्या तिसऱ्या अध्यायात उगाच आपले उपास करायचे याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही सज्जंत नाही मग तुम्ही हाय कोण चला आता 2 मिनिटात तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उष्णे मागितले साडूने पैसे उष्णे मागितले तुम्ही कोणला हा म्हणाल भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहते आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा लहानाले पोर ए बरे हो आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला मावशी फायनल लहानाले पोर पटकन
आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका, करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान आणि जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा, पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला? पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा, देव मारतो, संत तारतात. देव पाप्याला मारतो, पण देवाचं एक ब्रीद आहे, पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो. ब्रीद आहे, जो मज भय आणण्याने शरण. तुम्ही सज्जन आहात, कृपाळू आहात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. एवढे कृपादान तुमचे मज. काय कृपादान? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. जीव माझी सांगा काकुलती रेणा, किव माझी सांगा काकुलती, किव माझी सांगा काकुलती रे, किव माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा, किंवा माझी सांगा काकुलती. हे आठवण तुम्ही द्या पांडुरंगा, हे किंवा माझी सांगा, किंवा माझी सांगा काकुलती. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा. काय करा? काय करा? देवच भेटायचं असेल तर महाराजांची भाषा आहे, संतांशिवाय नाही. नाही नाही नाही. आता आपण नुसते सत्य करीत राहिलोय, कीर्तन ऐकत राहिले, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा.
आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमिनी इकायला. सुधरायचं कोणी? सत्य तर चालूच आहे. आता आमच्या पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. नाही ना, पाया पडून सांगतो, आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता महिला मंडळ 3 गोष्टी महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जपून वापरा. विजेची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. ती नैसर्गिक संपत्ती आहे, कधीतरी धोका देणार आहे. 1, वीज जपून वापरा. 2, पाणी जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जरा जपून वापरा. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. आता गावठी भाषेत सांगा, तुमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. काय संबंध आहे तुझ्या सासऱ्याचा तुझा? काय तुझ्या सासूचा? तू त्यांच्या पोराची बायको आहे. तुम्हाला काय नीट करायचं तो नवऱ्याला करायचं ना. तो म्हणला का कधी मी भांडे घासणार नाही, का दळण आणणार नाही, का कपडे धुणार नाही? हा, दरवाजा लावून अंडरपॅन्ट पिळीतो रे, दरवाजा लावून अंडरपॅन्ट. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ, पण बिबट्या झाला रे, बिबट्या. पाया पडून सांगतो, विनोद नाही, म्हाताऱ्या माणसांचा बोलण्याला तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काही इथं तुमच्या नवरीच्या घरून जागीरदारी घेऊन आली नाही. तुझ्या बापानं लग्नात दिलेली एक गोष्ट तरी टिकली का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणची फळी निघेलच होती, आणि सोफा सेटचे नट निघेलच होती. काय दिलं का तुझ्या बापानं? ऐ ऐ, आजपासून विनोद समजू नका. या गोष्टी कटाक्षानं पाळल्या काय ना. मला पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आता मारामाऱ्या करायच्या आणि बॉक्साबॉक्सी करायच्या आणि दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता दंगलीन आंदोलन मोर्चे बाद झाले. आता कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षात नंबर 1चं काम करते. 80% जनता पोलिसांना जागेवर आणली. तुम्ही हातानं मराल. ए भंगार भंगार लोक नीट ऐका. अरे दंगली बिंगली मारामारी करायचे दिवस राहिले नाही. मराल बेवडेव. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन पाठ्यात खुटा उपटन पण खोटी निघायचं नाही. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हे कुठाने करू नका. पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला, अंगातली ताकद जपून वापरा. आणि 2, भांडणामधून माघार घ्या, त्याच्या जय. भांडणाचे दिवस आता राहिले नाही. काय मत आहे तुमचं? खून करणं, मर्डर करणं ह्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्यात, पण त्याच्यात तथ्य राहिलं नाही. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता 15-20 मिनिटात, पण ते खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. 40 वर्ष आत गेले होते काय 10व्याला वापरतो का 10ला? हा माझा टेलपणा कमी करा. तुम्हाला वाईट वाटल. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. गोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा. पण मी बोलतोय खरंच आहे. काय मत? कालही बिन, आजही बिन, उद्याही बिन. वादाच्या भानगडीत पडू नका. आणि वादातून जो माघार घेतो तो विजयीच होतो. कशाला भांडणं करायचे? राहायचे तरी किती दिवस राहायचं? काय संग न्यायचंय? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. दिवसभर बोंबलं थिंडा म्हणजे काम का करतो तू?
ज्यांचं पोरग 10वीला आणि 12वीला असेल आत्ता 12वीच्या टोणग्याचा 18 तारखेला पेपर आहे, आज 8 दिवसा. 10वीच्या टोणग्याचा 3 तारखेला आहे. आता घरी गेल्या गेल्या पोराला आणि पोरीला जवळ घ्या. परीक्षा संपेपर्यंत त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन टाका आणि स्विच ऑफ करून ठेवा. शेवटच्या पेपरपर्यंत पोरीला आणि पोराला मोबाईल द्यायचा नाही, तरच ह्या अवलादी पास होतील. नाही तर ह्या उतटून गेल्या अवलादी. लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही, हे पार येड्यावाळी झाले. आणि तरच यांना 30-35% मार्क पडतील. काय मत आहे तुमचं? घेऊन टाका. पोरगा जर म्हणला मी घरात राहणार नाही, मोकळ्या मनाने जा. हे बाई, हे कपडे मी परत प्रयत्न करील. थोडं लांबल पण होईल. पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव, मी ओढतो. किती झटका द्यायचा एवढं सांग. पोरगा म्हणला मी पॉइझन घेईल, कोणतंही पॉइझन पोराने घेऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यांना औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत त्यात. इकडून नळी घाली त्याने इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणत औषध काय. याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या. आपण काय करतो महिला म्हणलं तर मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण काय म्हणतो माहिती का, मुलीवर कंट्रोलच करीत नाही, त्यामुळं मुलगी आपली इज्जत घालवते. नाही तर 8-10 दिवसातून एकदा पोरीला जवळ घेतलं पाहिजे. काम आजपासून संध्याकाळी थोडं मालिका पाहून झालं, झोपायच्या टायमाला पोरीला जवळ घ्या, तिचं दप्तर उचका शाळेतलं, जरा शेवटचे पानावरचे ग्रहपाठ वाचावयाच्या. इतके पॉवरफुल ग्रहपाठ आहे का तुला सुद्धा वाटत मी कॉलेजला जावा. मुलीच्या मोबाईल मध्ये ग्रहपाठ वाचा. मुलीच्या मोबाईल मध्ये सिम बघा किती आहेत, 3 सिम आहेत. त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. तुला आत्महत्या करावं वाटणं अशी मेसेज आहेत. नाही, दप्तर चेक करा, एसटीचा पास चेक करा, मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे. पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता, तू काही कुंभ मेळ्याला गेलती का? आणि आपण म्हणतो बा पोरं बिघडली नाही. पुरी सुद्धा या 5-7 वर्षात इतक्या बिंडोक झाल्यात. पुरी हुशार पोरानो प्रेमच करीनो. MBBS, MD, MTech अशा पोरानो प्रेमच करीत नाही पोरी. एकदम भंगरी पोराच्या नादी लागत पोर. त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. अरे प्रेम करा तुम्ही, करू नये असं नाही, त्याला क्वालिटी आहे. हा पोरगा चांगला वाजवतोय, पोरगी चांगली गाते, हो ना प्रेम, क्वालिटी आहे. पोर उपाशी तर मारणार नाही, त्याला दर्जा तर ठेवा चांगला. पोरग चांगलं कीर्तन करतंय, लागा ना आधी त्याच्या. दिनान 5-6 हजार रोज आणीन तरी. हे भंगार पोरांच्या नादी लागायचं कोणच्या बी. बंगल्यात राहतीन गाऊन ठेव प्रेम करतो. दिल दिया है ईद भी देंगे.
पावसाला संपलो काय गाळ देंगे क्वालिटी पाहिजे त्याला. आणि हा विनोद नाहीये पुरीनो. या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बापांची फार इज्जत घालवली. 100% पुरी इंदुरीकरला शिवायला त्या. का इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, राहणीमानावरून लय बोलतो. आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, कसे कपडे घालू, त्याच्या काय बापाचं जातं. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे. बापावर भाषण करून नाही जमत, त्याला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे? पूर्ण एका मिनिटात सांगतो तुम्हाला, एकाच मिनिटात सांगतो. बाप मुलीसाठी काय करतो हे कादंबरी करून आणि व्याख्यान करून नाही कळणार हो. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे? पूर्ण तुम्ही 10वीला गेले ना, तुम्ही 10वीला गेल्यापासून तुमच्या बापाला तुमच्या लग्नाचं स्वप्न पडतंय. लग्न असं करेल, मंडप असा घालेल, आचार्य असा सांगेल, जेवण असं घालेल, जावई असा असेल. त्याच्या स्वप्नाचा पूर्ण तुम्ही या 5-7 वर्षात चक्काचूर केला. चक्काचूर. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही मला ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण किती मी बोललो तरी तुम्हाला त्याची लाज दनादन कबूल झाल्या. जा पळून तुम्ही पूर्ण. आज जा कीर्तन संपले, आता मेसेज टाका. आणि चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे आकाशात. जा, पण तळतळीनं सांगतो, मला जेवढे शिवे द्यायचे तुम्हाला द्या, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. पूर्ण आयुष्यात हा बिचारा एवढा शेतकरी वर्ग, सर्व्हिसवाला वर्ग आहे ना, याच्या मुलासारखा आहे मी. यांनी आयुष्यात असं काय पाप केलं तर मला सांगा, का तुम्ही त्यांची मान समाजातून कायची खाली घातली, एवढं सांगा जा. हाताला घड्याळ घातलं ना हे त्याची चूक आहे, पायाला चप्पल घातली ना हे त्याची चूक आहे, कंपनीचे वडापाव खाऊन फुटपाथवर झोपला ही त्याची चूक आहे. त्याची चूक सांगा ना. पूर्ण त्याला मित्रात वर मान काढायला जागा राहिली नाही का पाहुण्यात वर त्याला मान काढायला जागा राहिली नाही. अरे त्याला शेजारची माणसं सुद्धा रामराम घालायची बंद झाली. एवढं काय पाप केलं त्याने? पाप सांगा त्याचा पाप. आयुष्यामध्ये त्याने काय केलं तास? काय केलं होतं? अरे बाजारात घुसला पुरीनं तुमच्या वहीची आठवण आली तर त्यानं बटाटे आणि वांगे कमी आणले, पण पहिली वही घेतली. वही घेतली पहिली त्याने. पुरीनं तुमचा जन्म नव्हता झाला तर तुमचा बाप पनवेलला राहायला आला ना विचुंब्याला, तर फुटपाथवर झोपत होता. त्याच्या बायकोने त्यानं काबाड कष्ट केले, शिलाई मशीन वापरली, घर घेतलं, 2 BHK 1 BHK घेतला. आणि पुरीनं तुमचा जन्म झाला ना तर हा तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला? का हसत होता माहितीये का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, पण माझ्या आईनं दिलेल्या आशीर्वादाचा त्याला आनंद झाला. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पुरीनं? आई पाय पसरायची आणि मांडीवर तुम्हाला पालत घालून पाणी ओतायची. तुम्ही रडायला लागल्या तर गार ओतायची आणि हसायला लागल्या तर गरम ओतायची. पुरीनं तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला चोळून आंघोळ घालायची. बाप झोळीला झोका द्यायचा आणि ते आमची आई भाकरी करायची. पुरीनं तुम्ही बोलायला लागले ना, बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, वाकून चालायचा. आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना, तुमचा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा रे. पुरीनं गुडघे खाली टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा रे. घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा व्हायचा तो.
आणि तो बाप तुम्हाला पाठीवर बसून फिरवायचा, तर तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले की तो हसत होता. काय वाटत असेल त्याला, काय वाटत असेल. 10वीचं टाइम टेबल लागलं, टाइम टेबल लिहून घेतलं, पेपरच्या दिवशी लवकर गेला, तुम्हाला पेपरला नेऊन सोडलं, पेपरला सुटलं तर पेपर सुटेपर्यंत शाळेच्या झाडाखाली बसून राहिला आणि पेपर संपल्यावर तुम्हाला घरी घेऊन आला. पाहुणे आले पाहिला, पनवेलला खोली बारीक, ताटं भरपूर नाही, शेजारच्याकडून ताटं उसने आणले. त्याला अपमान नसून वाटला का? पण मुलीसाठी अपमान नाही वाटला. पाहुणे जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही, पूर्ण एकटाच हसला आणि संध्याकाळी उशीचा कवर ओला होईपर्यंत रडला. पूर्ण तुम्ही प्रेम करू नये हे मताचा मी नाही. तुम्हाला ज्याच्याबरोबर हात धरायचा त्याच्याबरोबर जा, कोणाबरोबर झक मारायची तुम्हाला ते मारा. पण आता घरी गेल्या बरोबर आत्ता झोपण्याच्या अगोदर तुमच्या बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर वो नहा मिला तो मैं रेलवे की जैसे हो जाऊंगा, मैं इसकी नहीं तो किसी की पूर्ण. आणि एक खरं सांग का, पूर्ण बापच देव आहे आपल्याला. कोण आहे हे भाऊ बिऊ सगळे बायको केल्यावर बदलणार आहेत, पण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न बदलणारा कोण आहे घरात? अरे भाऊजाई बदलणार आहे, भाऊ बदलणार आहे, मावशी बदलणार आहे, काका बदलणार आहे, पण तो देव आहे ना उपाशी झोपेल पण बदलणार नाही. तो तुमच्या जरा बहिणीला शाळेत घेऊन जातोय, बहिणीचा तास सुटेपर्यंत शाळेच्या अंगणात बसून राहतोय, दुपारी बहिणीबरोबर जेवतोय, आकृत्या काढून देतोय, बहिणीला रक्ताचं नातं म्हणून जवळचं सांभाळतोय. ती बहीण जर भावाला आरोपीच ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही 1-2 मिनिटं विचार करा ना. आपली बहीण 10वीला आहे, रविवारी तिला तास होता, आपल्याला सुट्टी होती, तरी आपण तिच्यासाठी शाळेत गेलो. येताना सायकल पंक्चर झाली, आपण तिचं दप्तर सायकलीला टांगलं, ती मोकळी चालली ना आपण लोटीत चाललो. ती म्हणली सर आहे पप्पा मला उद्या वही पूर्ण करायची आहे. आपण लवकर उठलो तिचा ग्रहपाठ पूर्ण करून दिला. अगं दिदी तुला सर मारणार नाही याची जबाबदारी माझी, मी आकृत्या काढून देतो, तू फक्त आकृतीला नावं दे, बाकी संपलं. कोणत्या आकृती गुड्डीचा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईल तर कळन तुला. इथं नाचलं पाहिजे. एका पोरीला मी कीर्तनात म्हणलो लग्नात नाचू नाही, ती पोरगी काय म्हणली माहिती का मला? महाराज, जरा नंगट होती ती पोर, ती मला म्हणली महाराज पुरी कीर्तनात नाचल्यावर तुम्ही नाव ठेवता, मग जनाबाई मीराबाई नाही नाचली का? तुवान झोडायची पाळी आली बा आपली. आता ती मीराबाई कुठं ही शिंबडी कुठं? मी म्हणलं मीराबाई नाचली, तू नाच, पण मीराबाई विष प्याली. 2-4 चमचे पे ना. अहो नवरदेव नाचत यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. विनोद हा. लग्नातले खर्च कमी करा, कशातही पैसे घालू नका, हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका, लग्नपत्रिका आता छापू नका, सगळ्यांका मोबाईल आहे आता, कशाला पैसे घालाय? चांगले बसून लोक जेवत होते, आता उभ्यानं जेवण सुरू केलं, हलकट क्वालिटीचं. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात, एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणत्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकुळा केला, काय केलं तर कुठे बापा. आता असं नाही राहिलं. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय गेट, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला, 99ला आता.
आणि त्या नवरी माग 7-8 याडपाट पुरी, इतकी मेकअप, लग्न नवरीच आणि कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं आणि शेवटी एअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे का मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस, हे बाई इथं 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही, असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर लगेच सांगणार. असं पटकन नजरेत सांगणार. भंगारे इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला, लबाड बोलायचं नाही, पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार धोकादायक. हे बाई मराठी मिडियमला आहे, ते लगेच लक्षात देत. हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, हे ते इंग्लिश मिडियमला. मी त्या 4 सांगू ना. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, काही सांगणार. तेव्हा मामाला मुलगी नाही तेव्हा मामा नाही. तेव्हा काही विचारा आपल्याला. इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात. लबाड बोलायचं नाही. ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे, पहिले सेप द्यायचा त्याला मोकळा, त्याला एक मध्ये फुगा करायचा वर आणि ही बाजू दाबून घ्यायची, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढे दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देवयानी. आणि एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माय. त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा मीनू लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहेर फुल बरसा मीनू आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवड येते. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझा सांग्या का कुलती. 11 वाजले, मला खुणवायचं का नाही. किती 11 वाजले. अनाथ अपराधी पतिता गळा, परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू. अन्नदाते गायक वादक सगळ्या मंडळीला
सांगितलं. धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. रखुमाई विठोबार जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी दुःखभर दुःख म्हणे तुम्ही निरविल्यावरी हा मज मग हरी उपेक्षिना मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा उद्याच्या सूचना सांगायला कोण आहे? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंव माझी सारा काकू ज्ञानेश्वर माऊली. ऐका उद्या ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण आदरणीय 10 ते 12 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण आदरणीय महंत रामकृष्ण चैतन्य महाराज घरात यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. गाडीची चावी जर कोणाला सापडली असेल, काल पडली होती, ती चावी महाराजांकडे आणून द्यावी इथे व्यासपीठावर. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली रे कुरे वेडे वाकुडे उत्तरे आहे उच्चारीला अधिकार म्या पुला क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. उद्या सकाळी 10 ते 12 जागेवरती जेवायला बसून घ्या कार्याचं सगळे. कीर्तन हरिभक्त परायण महंत श्री महंत रामकृष्ण चैतन्य महाराज घरात होईल. तरी सर्वांनी उद्या काळ्याच्या कीर्तनाला 10 ते 12 हजर राहणे. त्याचप्रमाणे महाराजांचा सत्कार माननीय बलिराम पाटील, त्याचप्रमाणे माननीय सुनील होणावडे हे करतील. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. महाराजांचा सत्कार माननीय बलिराम पाटील. ऐका आणि लक्ष करा माऊली. आज जसं महाराजांना आता कीर्तन केलं तसं कोणाला नेमरी कार्ड पॅनराव इथं महाराजांना कीर्तन केलेल्या जागी मिळतात. तसेच वाताचं तेल वारकऱ्यासाठी खास आणलेलं आहे कोल्हापुराहून. 160 रुपयाची बाटल फक्त 100 रुपयाला.